3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात. त्या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा देणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशानं मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ महानगरपालिकेच्या सहकार्यातून एक पाणपोई बसवण्यात आली आहे. मात्र ही पाणपोई सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांपर्यंतच व्यवस्थित सुरू होती. त्यानंतर ती कायमस्वरूपी बंदच असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे पाणपोई बंद असतानाही तिच्यावर कंपनीची जाहिरात मात्र झळकत आहे. त्यामुळं भाविकांच्या सोयीपेक्षा जाहिरातीसाठीच ही पाणपोई उभारण्यात आल्याचा आरोप होतोय. पाणपोईमुळे विनाकारण जागा व्यापली गेली असून भाविकांच्या ये जा करण्यालाही अडथळा निर्माण होत असल्याचं चित्र दिसून येतंय. काही व्यावसायिक साहित्य ठेवण्यासाठी या पाणपोईचा वापर करताना दिसून येतंय. दरम्यान या पाणपोईच्या बरोबर समोर देवस्थान समितीची पाणपोई मात्र व्यवस्थित सुरू असून भाविकांना त्याचा चांगल्या प्रकारे लाभ मिळतोय. त्यामुळे महापालिका प्रशासनानं या बंद पडलेल्या पाणपोईकडे तातडीनं लक्ष देऊन सुरू करावी किंवा ती हटवून जागा मोकळी करावी अशी मागणी भाविक आणि स्थानिक व्यावसायिकांकडून होतीये. या पाणपोई संदर्भात महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना ईमेलद्वारे कळवूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचं प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी म्हटलंय. श्री करवीर निवासिनी अंबाबाई हे 3.5 शक्तिपीठातलं एक शक्तिपीठ आहे. इथं ज्या काही मूलभूत सुविधा हव्या आहेत त्या बाथरूम असो, पिण्याचं पाणी असो, सावलीसाठी छत असो, अशा अनेक सुविधा आता सरकार करतं आहे. परंतु काही खाजगी व्यक्ती आपली ॲड व्हावी किंवा आपलं जाहिरात व्हावी यासाठी काही इथं पाणीपोई लावलेल्या आहेत. परंतु ज्या दिवशी ओपनिंग झालं त्या दिवशीपासून त्या बंद अवस्थेत आहेत. अनेक तिथं स्टार माव खाऊन थुकलेल्या आहेत. त्याचा गैरवापरही होतो आहे. त्यामुळं मी परवाच महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक ईमेलद्वारे पत्र पाठवलेलं आहे की जर करवीर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान जर पाणपोईची व्यवस्था समोर केलेली आहे तर अशा ॲडची ही खोकी इथं विनाकारण अडचणीचे ठरत आहेत. त्याचा कारभार होत आहे. त्यामुळं हे तात्काळ हटवावं अशी मागणी आम्ही आयुक्तांना केलेली आहे. भाविकांच्या सोयीसाठी उभारलेली ही पाणपोई प्रशासनाकडून प्रत्यक्षात सुरू होणार की ती केवळ जाहिरातीसाठीच उभी राहून भाविकांना अडथळा ठरणार हे पाहावं लागणार आहे.